बाहेर द्यायला आलो होतो, बाहेर द्यायला. परणाम सगळ्यांनी उचललं, शिवधनुष्य बाजूला ठेवून दिलं. रावणाला पल्ला बाहेर काढला. रावण म्हणाला, ते पनबिन आहे का? त्यामुळे अहो वाटली डाळ झाली माझी का? चिंच किसून किसून इतक्या अवस्था. शतानंदा, शिवधनुष्य कोणीही उचलू शकत नाही. परिणाम कोणीही उचलू शकत नाही म्हणलं. सगळ्यांच्या नजर अशा खाली गेल्या. आणि शतानंद परत उभा राहिला. आणि शतानंद त्या जमलेल्या सगळ्या सभेला म्हणतोय, काय रे, या जगामध्ये आ करा काय रे, या जगामध्ये कोणीही पुरुष नाही. ही सगळी पृथ्वी निर्वैरी झाली. कोणामध्ये ताकद नाही एवढे शिवधनुष्य उचलायला. आणि जर कोणात हिंमत नसेल तर सगळ्या हातातली शस्त्र वगैरे बाजूला ठेवा आणि बांगड्या भरा, बांगड्या. हे वाक्य ऐकलं, सगळ्यांना काही वाटलं नाही. पण एक जो होता ना ठाणावाला माणूस, लक्ष्मण खवळला. लक्ष्मण खवळला म्हटला, उठलास? हे शतानंदा, सांभाळून बोल. काय बोललास तू आता? या जगामध्ये एकही पुरुष नाही, एकही वीर्यवान पुरुष नाही. अरे ज्या सभेमध्ये लक्ष्मण, ज्या सभेमध्ये राम दोघं उपस्थित असताना ती सभा निर्पुरुष निर्वीर्यवान अशी म्हणू शकत नाही. कुठेही तुझं शिवधनुष्य आण, मी जातो आणि उचलतो. आणि लक्ष्मण निघाला हो धनुष्य उचलायला. विश्वामित्र म्हणाले, स्क्रीटच्या बाहेरचं होते, स्क्रीटच्या बाहेरचं. लक्ष्मण गेला आणि ते उचललं, गोंधळून बसेल. हा आउट ऑफ स्क्रीट कार्यक्रम आहे, मंचिरावला बोलतोय हा, बाहेर घ्या, बाहेर घ्या. परिणाम विश्वामित्रांनी सांगितलं, रामा त्याला गप्प बसव, काहीतरी बडबडील आणि सगळं आलेलं हाताचं घालून बसू आपण. परिणाम रामाने सांगितलं, लक्ष्मणा, नजरेत का खेळ होता? लक्ष्मणा, दादा तो ऐकून कसं घेतोस? तो आपल्याला वाटेल तसं बोलतो तो. लक्ष्मणा सांगतो, गुरुदेव आहेत ते सांगतील की फायनल दिशा. त्यांनी सांगितलं, या उमेदवाराला मत द्यायचं की द्यायचं, मध्ये आधी बरोबरायचं नाही. दादा वगैरे मग तू बाहेर हो, दादा वगैरे म्हणायचं असं बाहेर हो. ठीक आहे. आणि लक्ष्मणशी धुसफूस चालू होती. आणि परिणाम विश्वामित्राने रामाच्या मांडीवरती असा हात ठेवला आणि रामाला सांगितलं, रामा पुढे वा. आणि गुरुदेवांची आज्ञा घेतली. रामाने गुरुदेवांना नमस्कार केला. आणि राम असे पावलं टाकत निघाला. काय चालणं होतं रामाचं. हे चालणं ऐकल्यावरती मला समर्थ रामदास स्वामी महाराजांचा एक श्लोक आठवतो. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे संगी करणे कैसे असे. अरे चालावं सुद्धा असं की ज्याच्या चालण्याने हजारो जणांच्या माना आपोआप खाली वाकल्या पाहिजेत, असं चालणं असावं. नाहीतर काहींचं चालणं असं काही असतं, काही असं काही चालणं असं ते चालणं नव्हे. चाल सुद्धा कशी असावी, नजर सुद्धा कशी करारी नजर असावी. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबासमोर उभा केला, पहिले संभाजी महाराजांना औरंगजेब सांगतो, इसकी नजर, याची नजर, याचे डोळे फोडा. का ती नजर लहानपणापासून डोळ्यासमोर होती. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या तुरुंगात होते ना, तेव्हा संभाजी महाराज औरंगजेबाला भेटायला 4 वेळा गेलेले. आणि प्रत्येक वेळेस संभाजी महाराज औरंगजेबासमोर अशी नजर लावून बघायचे. औरंगजेब म्हणायचा, अरे मेरे सामने किसी की मजाल नहीं होती कि मेरी आंखों में आंखें डाल के बात करे. ये छोटा बच्चा आंखों में आंखें डाल के बोल रहा है, बातें कर रहा है, पहले इसकी आंखें फोड़ दो. तेव्हापासून त्या डोळ्यांची भीती होती औरंग्याला. मला सांगायचा मुद्दा, नजर सुद्धा आश्वासक नजर असावी लागते. चालणंही आश्वासक असावं लागतं, बघणंही आश्वासक असावं लागतं, बोलणंही आश्वासक असावं लागतं. नाही तर काहीतरी मेळचड असावी. इतके मेळचड आहेत काही जण बोलतात, काय बाळा तुझं नाव का? नाही सांगणार. दोन लावून त्या नाही सांगणार म्हटल्यावरती तिला सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, काही का असे ना. आणि परिणाम भगवान रामचंद्र निघाले. काही जण म्हणाले, अहो कोणाला पाठवताय?
कोणाला पाठवते? अहो ते लहान मुलगा आणि आडवा आडवा रावणाला जमलं नाही, याला काय जमलं? आणि राम निघाले कसे दिसत होते. जन्मो जन्मी आई से मागितले तुझ आम्हासी सहज द्यावे आता. सावरी सुंदर रूप मनोहर सावरी जन्मो जन्मी आई से मागितले तुझ आम्हासी सहज द्यावे आता. राम आले तरी त्या धनुष्याला नमस्कार केला आणि सीता माता अशी उभी हो. सॉरी, कालचा कार्यक्रम कंटिन्यू. अशी उभी आणि सीतामाई मनात म्हणते, आई अंबे जगदंबे भगवान शंकरा, मगाशी जे तुमचे गण धनुष्य उचलून न देण्यासाठी कामाला लावले होते ना, आता त्या सगळ्या गणांना म्हणो यांना धनुष्य उचलण्यासाठी मदत करा. कारण मला खात्री आहे तुम्ही जर सगळे पाठीशी असाल तर हे धनुष्य नक्की उचलतील. पण आई जगदंबे, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. आई त्यांच्या माग तू शक्ती रूपाने राहा बरं. नमस्तस्ये 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 नमो. आणि भगवान रामचंद्र नमस्कार केला. सगळे म्हणाले, अरे कशाला बिचारायला उचलायला लावताय? आता मगाशी त्या रावणावरती ते धनुष्य पडलं, आता याच्या खाली पडल्यावरती हा खाली कार्यक्रमच संपून जायचा. पण परिणाम भगवान रामचंद्र धनुष्य पाहता 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 सगळीकडे पाहिलं. गुरुदेवांना नमस्कार केला आणि परिणाम म्हणता 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 सगळेजण औत्सुक्याने बघताय. सीता माता अशी औत्सुक्याने बघते आणि म्हणता 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 भगवान रामचंद्रांनी धनुष्य धाडकन उचललं गेलं आणि प्रत्येकच्या लावायला गेले आणि कडाडकन आवाज आला, हो श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले होते धनी मातेचे, आकाशाशी जडले होते धनी मातेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी जोडून हळी राम धनुर्धारी. उंचावून या जना पापण पाहत की नाही. गणिता घाता परी भयंकर नाद तोच होई. उंचावून या जना पापण पाहत की सुरू लागले जय गीता गाता. आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे, आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले. जोशना काकी 2 मिनिटं बाहेर या. जोशना काकी काकी बाहेर या. एक जण कोणतरी बाहेर या.
मुलीचे मामा पुढे आता पिवळा ड्रेस घालून गेलेत मुलीचे मामा मुलीला घेऊन या रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे मधुर मधुर नाम सीताराम सीताराम इकडे या हे मधुर मधुर नाम मधुर मधुर नाम इकडे कोण करायचं मधुर मधुर नाम सीताराम सीताराम मधुर मधुर नाम सीताराम सगळ्यांनी बसून घ्या उठू नका कोणी आणि सोहळा आपण आपल्या आयुष्यातला आनंद करतोय शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी जल जल महेंद्रतनया जलमन्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुर नदी गंडकी पूर्णा जलई समुद्र सहिता तुल्या सदा तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते स्मरामि सावधान रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सगळ्यांनी राजांना आनंद झाला तरी म्हणायला हरकत नाही रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सियावर रामचंद्र की राजा रामचंद्र माघ वद्य पंचमीच्या दिवशी आई भगवती सीता माता आणि भगवान रामचंद्रांचा विवाह सोहळा झाला पुढे त्या सर्व भावंडांचा आणि सर्व भगिनींचाही विवाह सोहळा झाला आज आपल्या इथे हा सोहळा आम्ही सादर केला अतिशय कमी वेळामध्ये असते तर आम्ही छान अंतरपाठ वगैरे धरून आमचा आनंद असतो पण आज आपल्याला वेळेत संपवायचं कारण उद्या सकाळी आपल्याला जन्माचं कीर्तन आणि त्याची तयारी असल्यामुळे आज हा छोटेखानी विवाह सोहळा केला आपल्या आयुष्यामध्ये असाच सोहळा आयुष्यभर यावा जीवानं शिवाला असंच बोलवावं आणि शिवानं जीवासाठी असंच यावं ही त्यामागची भूमिका असावी आपल्यासोबत आई भगवती सीता माता आणि रामलला आमचे दोघही जण आपल्यातली दोन लेकरांना आम्ही केलं आज त्यांच्यामध्ये काही का वेळ का होईना एकेमध्ये सीता माता असेल एकामध्ये रामलला काही वेळ स्थित झालेले आहेत आपणही त्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊया सियावर रामचंद्र की सगळ्यांनी एकदा गजन करूया राजा रामचंद्र महाराज की प्रार्थना करू राम आणि सीता मातेच्या चरणी धर्माच्या गिरिदा आमास जगती रामाने धाडिले ऐसे जाणले राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्वतेने असे इच्छा होत शिमान दीगरसे हा देह तुझा असे दुरितांचे तिमिरदाव विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो देला हो प्राणीच्या
झालेली सेवा रामरायाच्या चरणी अर्पण करूया आणि उद्या सकाळी रामलालाच्या जन्माच्या कीर्तनासाठी भेटूया. आपल्या आयुष्यामध्ये असाच रामलाला आनंद देऊ, सीतामातेचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहो एवढी ही इच्छा व्यक्त करूया आणि म्हणूया हेचरान देगा देवा.